मासामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी आपल्याला भरायची असते. ज्या महिलांना कुलदेवतेची ओटी ही तिच्या स्थानावर जाऊन भरणं शक्य नाही, अशा महिलांनी आपल्या घरामध्येच कुलदेवतेची ओटी कशी भरायची आहे किंवा कुलदेवतेची ओटी ही कोणत्या महिला भरू शकतात, ओटीमध्ये आपल्याला कोणतं सामान घ्यायचं आहे, घरी जर आपण ओटी भरली तर त्या सामानाचं नंतर काय करायचं, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. इतर वेळेला कुलदेवतेची ओटी भरणं शक्य होत नाही, पण अधिक मासामध्ये तुम्ही प्रत्येक महिलेला सांगते आपल्या घरामध्ये कुलदेवतेची ओटी नक्कीच भरा. आता कुलदेवतेची ओटी दादासुद्धा भरू शकतात किंवा काही महिलासुद्धा घरामध्ये कुलदेवतेची ओटी भरू शकतात. पण कुलदेवतेची सेवा आपल्याकडनं होणं हे खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला सर्वांना सांगते की या अधिक मासामध्ये कुलदेवतेचा मान सन्मान करणं, कुलदेवतेची ओटी भरणं हे का महत्त्वाचं आहे, कारण कुलदेवती ही आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. कुलदेवतेचा एक कृपा आशीर्वाद आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर राहावा, कुलदेवतेचा एक वास आपल्या घरामध्ये असतो बघा. आणि कुलदैवत आणि कुलदेवी ही आपल्या घरासाठी खूप महत्त्वाची असते. आपल्या घरामध्ये जेवढी जास्त आपण कुलदेवीची सेवा, उपासना, पूजापाठ करतो ना, तेवढं आपल्या घरातील येणाऱ्या अडचणी, संकटे, समस्या हे बाहेरच्या बाहेर निघून जातात. कुलदेवता ही आपल्या घराचं रक्षण तर करते, शिवाय ती प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये ही यशसुद्धा देत असते बघा. प्रत्येक महिलेनं वेळात वेळ काढून आपल्या घरामध्ये, तुम्हाला भले नाही शक्य होत की त्या ठिकाणी जाऊन, त्या स्थानावरती जाऊन तुम्हाला ओटी भरणं शक्य नाही, पण तुम्ही घरामध्ये ओटी भरू शकता. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अधिक मासामध्ये बघा आपण प्रत्येकजण कुलदेवतेला सुद्धा दर्शनासाठी सुद्धा जाता. जर तुम्ही दर्शनासाठी गेला तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा ओटी जाऊन भरू शकता. आता ओटीमध्ये जे आपण सामान वापरणार आहे बघा, ज्या आपण वस्तू वापरणार आहे त्या सर्व वस्तू आपल्याला स्वखर्चातूनच घ्यायच्या, म्हणजे स्वतःचा खर्चातून आपल्याला त्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत, ना की आपल्याला कोणी शेजारच्यांनी दिलेल्या किंवा एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला ती भेट म्हणून दिलेली असेल तर ती वस्तू आपल्याला ओटीमध्ये घ्यायची नाहीत. ओटीमधलं जे पण सामान असेल ते सर्व सामान आपल्याला स्वतःच्या खर्चातून घ्यायचं आहे. तर आता पहिल्यांदा सांगते की तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ओटी घरामध्ये किंवा स्थानावरती जाऊन भरू शकता. तर आता मी तुम्हाला सांगते की कुलदेवतेची ओटी आपल्याला कशी भरायची आहे बघा. तर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही कुलदेवतेची ओटी भरणार आहात, म्हणजे एखादी महिला आहे, सुवासिनी महिला आहे बघा, आणि सुवासिनी महिला ही घरामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटी भरणार आहे, तर पहिल्यांदा सांगते की तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असावा किंवा कुलदेवतेचा फोटो असावा किंवा कुलदेवतेची मूर्ती असावी. तुमच्या घरामध्ये ह्या तिन्हीपैकी जर एक जरी असेल ना, तुम्ही घरामध्ये ओटी भरली तरी चालेल. किंवा काहींच्या घरामध्ये बघा कुलदेवतेचा कलश असतो बघा, तर तो कलश जरी असेल ना, मंगल कलश असतो बघा, तो कलश जरी असेल तिच्या नावाचा आणि तिथं जरी तुम्ही ओटी भरली ना घरामध्ये तरी सुद्धा चालेल. पण कुलदेवतेची ओटी आपल्याला स्थानावरती जाऊन भरणं होऊ शकत नाही. यासाठी कुलदेवतेची ओटी या अधिक मासामध्ये चुकवू नका, कारण कुलदेवतेची सेवा, उपासना, कुलदेवतेचा मान सन्मान होणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं बघा. आता बघा, ज्या महिलांना आई नसते त्यांनी सुद्धा कुलदेवतेची ओटी भरू शकता बघा. या महिन्यामध्ये खूप पवित्र महिना आहे बघा. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा, कारण ह्या महिन्यामध्ये आपण जेवढे पूजापाठ करतो, जेवढे सेवा करतो, जेवढ्या ग्रंथाचं पारायण करतो बघा, त्या सर्वाचं जर तुम्हाला पुण्य फळ जर मिळवायचं असेल तर तुमच्या घरामध्ये कुलदेवतेचा सुद्धा मान सन्मान होणं तितकंच गरजेचं आणि तितकंच महत्त्वाचं आहे बघा. तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला आई समजून सुद्धा तिची ओटीही भरू शकता, आणि कुलदेवती ही आपली आईच असते बघा. यासाठी तुम्हाला ह्या अधिक मासामध्ये तिची ओटीही न चुकता भरायची आहे. तर आता तुम्हाला एक सांगते की आपल्या घरामध्ये जेव्हा आपण ओटी भरणार आहोत किंवा तुम्ही स्थानावरती जाऊन ओटी भरणार आहात, तर त्या ओटीमध्ये तुम्हाला सामान कोणतं घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते की तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही सामान तुमच्या स्वतःच्या खर्चातून घेऊ शकता. तर तुम्हाला पहिली वस्तू लागणार आहे बघा, एक नऊवारी सुती साडी. जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य नाही तर तुम्ही सहावारी सुद्धा साडी एक घेऊ शकता, पण ती साडी स्वतःच्या खर्चातूनच, तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच घ्यायची आहे. तर तुम्हाला सहावारी घेतली, नऊवारी घेतली तरी सुद्धा चालेल, तुमच्या परिस्थितीनुसार घ्या. फक्त तुम्हाला सुती घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला एक सुतीमध्ये एक ब्लाऊज पीस लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक नारळ लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ लागणार आहेत. त्याचप्रमाणे एक बदाम, त्याचप्रमाणे
सुपारी किंवा त्याचप्रमाणे खारीक आणि त्याचप्रमाणे एक बाळ म्हणजे एक छोटंसं हळकुंड असतं बघा, ज्याला आपण रेकुरवारे हळकुंड असं म्हणतो, म्हणजे लेकुरवारे हळकुंड छोटंसं मध्ये एक हळकुंड असतं. तर ते हळकुंड आपल्याला एक घ्यायचं आहे बघा. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला तर घ्यायच्याच आहेत, त्याशिवाय अजून वस्तू कोणत्या घ्यायच्यात ओटीमध्ये. त्याचप्रमाणे बघा ओटीमध्ये तुम्हाला एक तांबूल विडा सुद्धा घ्यायचा आहे. तुम्ही हे ज्या ठिकाणी भेटतं ना त्या ठिकाणी जाऊन सुद्धा घेऊन येऊ शकता. तर त्याचप्रमाणे ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्याच आहेत. त्याशिवाय याच्यामध्ये बघा तुम्हाला महत्त्वाची वस्तू म्हणजे काळ्या मण्यांचं मंगळसूत्र एक छोटंसं घ्यायचं आहे आपल्या कुलदेवतेसाठी. त्याचप्रमाणे जोडवीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे बघा ह्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे एक वेणी किंवा गजरा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आता काही अशा वस्तू आहेत बघा ज्या सुवासिनी महिलांसाठी साज शृंगाराच्या वस्तू असतात. त्या वस्तूसुद्धा तुमच्या यतिशक्तीप्रमाणे परिस्थितीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. तुम्ही एक सिंदूर घेऊ शकता, तुम्ही मेहंदीचा कोनसुद्धा घेऊ शकता, तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकता, तुम्ही काजळ घेऊ शकता, तुम्ही टिकल्याचं पॉकेटसुद्धा ह्याच्यामध्ये एक घेऊ शकता. तर ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शक्य असेल तर तुम्ही 5 फळंसुद्धा घेऊ शकता किंवा एखादं फळ जरी तुमच्या घरामध्ये जर असेल ते घेतलं तरीसुद्धा चालेल. आता ह्या सर्व मी वस्तू ज्या तुम्हाला सांगितल्या त्या वस्तू सर्व आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत बघा. घरामध्ये साडी वगैरे सर्व एका ताटामध्ये घ्यायचं. आणि हे सर्व घेतल्यानंतर घरामध्ये जर तुम्ही ही ओटी भरत असाल तर तुम्हाला घरामध्ये आधी दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे. महिलांनी बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे, कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे, ती ओटी आपल्या हातामध्ये अशी घ्यायची आहे आणि कुलदेवतेला सांगायचं आहे की तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती कायम राहू दे. प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू बाहेर काढ आणि तुझा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावरती राहू दे. अशी कुलदेवतेला तुम्ही यथाशक्ती म्हणजे तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत किंवा तुमची जी प्रार्थना असेल म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी बोलायच्या त्या सर्व कुलदेवतेला घरामध्ये बोलायच्या आणि त्यानंतर तिच्या चरणाची ते ओटी आपल्याला ठेवून द्यायची आहे. आता ही घरामध्ये तुम्ही ओटी भरली. आता ज्या महिला बघा म्हणजे तिच्या कुलदेवतेच्या स्थानावरती जाऊन ओटी भरतात त्यांनी सुद्धा ह्या सर्व वस्तू घेऊन जायच्या आहेत. तिथं जाऊन तुम्हाला ओटी भरायचं आणि ओटी भरल्यानंतर बघा तिथं जे मंदिरामध्ये जे पुजारी असतात ते सर्व सामान हे ओटीचं ते ठेवून घेतात. आपल्याला त्यातला प्रसाद वगैरे थोडासा ते देत असतात. आता काही वेळेला काही प्रश्न महिलांच्या मनामध्ये येतात, घरामध्ये ओटी भरल्यानंतर काय करायचं आपण. तुम्हाला एक सांगते की कुलदेवतेची ओटी हे भरणं खूप महत्त्वाचे. असं नाही की तुम्ही स्थानावरती जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही ह्या महिन्यामध्ये ओटीच भरायची नाही का. तुमच्या घरामध्ये सुद्धा कुलदेवतेचा वास आहे, घरामध्ये कुलदेवतेचा टाक आहे. आपली कुलदेवती ही आपल्या घरामध्ये सुद्धा असते म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा अगदी मनोभावे श्रद्धेनं ओटी भरू शकता. आता घरामध्ये ज्या महिलांनी ओटी भरलेली त्या सामानाचं काय करायचं. ही साडी असते किंवा ज्या म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे असते, गजरा असतं, ज्या पण वस्तू असतात त्या स्वतः तुम्ही वापरल्या ना सगळ्या तरीसुद्धा चालेल. स्वतः जरी ती साडी नेसली तरीसुद्धा चालेल, असं केलं घरामध्ये तरी चालेल. किंवा तुमच्या जवळपासची तुमची एखादी मैत्रीण आहे, तुमच्या घराशेजारची एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जरी तुम्ही तुमच्या घरी बोलवलं, तिला जरी हळदी कुंकूचा मान दिला, तिचाही मान सन्मान केला, तिला जर जेवणासाठी तुम्ही काही पदार्थ घरामध्ये केले, तिला जेवू घातले आणि तिला जरी तुम्ही ही भरलेली ओटी जरी तिला वापरण्यासाठी जरी त्यातलं सामान दिलं ना तरीसुद्धा चालेल बघा. ती सुद्धा ते सामान वापरू शकते. तर अशा पद्धतीने आपण घरामध्ये ओटी भरलेल्या सामानाचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता बघा. शेवटी श्रद्धा भाव महत्त्वाचा खूप असतो बघा आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा वास असतो हा खूप महत्त्वाचा असतो बघा. आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला प्रत्येक समस्यांना सामोरं जात असतो. ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती आपल्या गुरूंचा म्हणजे आपल्या स्वामींचा एक वरदहस्त लागतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा आयुष्य जगत असतो ना त्यावेळी आपल्या कुलदेवतांचा कृपाशीर्वाद असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि हा कृपाशीर्वाद आपल्याला केव्हा मिळतो, जेव्हा आपण त्यांची आठवण ठेवतो, जेव्हा त्यांची आपण सेवा करतो, जेव्हा त्यांची आपण पूजा करतो घरामध्ये, जेव्हा त्यांचा मान सन्मान करतो, जेव्हा आपण कुलदेवतेची ओटी भरतो तेव्हा ती नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते बघा आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला यश तर देत असते. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली की कुलदेवतेची ओटी आपल्या घरामध्ये कशी भरायची, ओटीमध्ये कोणतं सामान ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे बघा ओटी भरत असताना आपल्याला कशा पद्धतीनं त्या सामानाचा वापर करायचा म्हणजे नंतर त्या सामानाचं काय करायचं घरामध्ये भरलेल्यावर. तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक छोटंसं लाईक करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.